चांगला सामना पाहायला मिळतो मैदानावर. सांगोर्ली विरुद्ध कर्जत उमरोली असा हा सामना पाहायला मिळतो. नाणेफेकीचा कौल जिंकला उमरोली संघाने. प्रथम गोलंदाज स्वीकारले आणि या मैदानावर सांगोर्लीसाठी खेळाडू प्रचारण केलंय. गोलंदाज तयार. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. आकाश गायकर, केतन देशमुख आणि सागर पारधी हे सलामीर मैदानात. आकाश गायकर राईट हँड ओव्हर द मारा करतोय विशाळगड इंचच्या बाजूने. पहिला षटक बंधनकारक षटक. पॉवर प्लेचा हा षटक. डीप एस्ट्राकावर पॉइंट गल्ली फर्स्ट स्लिप लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. 1 2 3 स्टार्ट. राईट हँड ओव्हर द मारा करतो. पहिला चेंडू जबरदस्त फटका. चेंडू जातोय सी मारेशेबाद दणदणीत चौकार. आल्या आल्या पहिल्या चेंडू बॅकफूट वगैरे चेंडू खेळून काढलाय. गल्लीमधून चेंडू सरळ सी मारेशेबाद दणदणीत चौकार. या 4 धाब्यांच्या वतीने एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते बिनबाद 4 अशी दमदार सुरुवात. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर पनवेल सांगोर्ली उमरोली विरुद्ध खेळताना. दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. आकाश गायकर राईट हँड ओव्हर द मारा. बॅकवर्ड शॉट लेग. फलंदाज तयार. हा चेंडू खेळून काढलाय. सिली मिडॉनला चेंडू अडवणार, उचलणार, फेकणार. तत्पूर्वी गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवर आल्या एकूण 1 धावा. एका धाबेच्या मोबदल्यात 5 फॉर विदाउट लॉस पनवेल सांगोर्ली. वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह इव्हेंटद्वारे ज्यांनी आपले मोबाईल्स ऑन केले सामने पाहतात त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गोपाळ पवार मोहपे आपण आपला मोबाईल ऑन केलाय, धन्यवाद. वळूया सामनाकडे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर द मारा. उमरोली संघाचा आकाश गायकर. जबरदस्त फटका. डीप एस्ट्राका पोझिशन 4 रन्स. नाइन फॉर विदाउट लॉस पनवेल सांगोर्ली. क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा युद्ध, काटेकी टक्कर, वीक फाईट मुकाबला पाहायला मिळतो मैदानावर. आमचे प्रमुख अतिथी अध्रार्थी माननीय वंदनीय हरिभक्त पारायण अनंत महाराज पाटील युवा कार्य सम्राट पनवेल यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. निर्धाव चेंडूची सांगत धावसंख्या असतील. धावसंख्या 9 फॉर विदाउट लॉस पनवेल सांगोर्ली. आकाश गायकर पुन्हा एकदा तयार होतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग गल्ली शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ. हा चेंडू हलक्या चेंडू स्टेअर केलाय, ग्लान्स केलाय, चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट शिली मिड ऑफला चेंडू अडवतोय, उचलतोय, तोपर्यंत 1 धाव रोखू शकत नाही. या एकेरी धावसंख्या वधारते. 10 फॉर विदाउट लॉस पनवेल सांगोर्ली. गोलंदाज तयार तो आकाश. हा चेंडू खेळून काढलाय. व्हायडिशची लॉंग ऑफला चेंडू अडवणार, गायकर उचलणार, तोपर्यंत 1 धाव सहज पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवर एकूण धावा आल्या 2. पहिला षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकात धावा आल्या एकूण बिनबाद 12. दमदार सुरुवात पाहायला मिळाली. नाणेफेकीचा कौल हारला आणि पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकात खेळ करताना 2 चौकाराच्या साहाय्याने धावा जमवल्या. एकूण 6 चेंडू 12. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. केतन देशमुख आणि सागर पारधी. केतन देशमुख 3 चेंडूंचा सामना करताना 1 चौकार 7 या धावसंख्येवर खेळतोय. सागर पारधी 3 चेंडूंचा सामना करताना 1 चौकार 5 या धावसंख्येवर खेळतोय. दरम्यान गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश येतोय. गणेश घारे येतोय गोलंदाजी मार्कवर. सांघिक दुसरा, वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय. थोडासा शत्रूची विरचना पाहायला मिळते. फाईन लेग बाउंड्री, मिड विकेट बाउंड्री, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, फर्स्ट स्लिप, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि गल्ली. दरम्यान गोलंदाज तयार होतोय. स्ट्राईकला येतोय फलंदाज सागर पारधी, एक स्फोटक फलंदाज. क्लीन बोल्ड, व्हॉट इट इज, सुपर डिलिव्हरी. पहिला मोरा गारद झालाय. 12 या धावसंख्या. 12 फॉर 1 लॉस. लास्ट मॅन आउट सागर पारधी. ही ऑन स्कोर 4 डिलिव्हरी, 1 फोर्स and 5 रन्स. उमरोली संघ कमबॅक करतोय दुसऱ्या षटकामध्ये.
पहिलाच गणेश घारेचा पहिलाच चेंडू, अप्रतिम डिलेव्हरी, गुडलेस फोटो चेंडू पडला, मधली एसटी उडवली आणि पहिला मोहरा बाद झालाय, पहिला फलंदाज बाद झालाय. सांगोर्ली संघाचा सागर पारधी बॅक टू पॅव्हेलियन. खेळण्यासाठी वन डाऊन प्लेअर मिलिंद वाघमारे येतोय मैदानात. आता आपल्या खांद्यावर जोखीम घ्यायला हवी आहे. केतन देशमुख आणि मिलिंद वाघमारे या खेळपट्टीवर थोडं थांबावं लागेल, धावसंख्या थोडं जमवावं लागेल, कारण दुसऱ्या सत्रामध्ये आकाश गायकर आणि रत्नदीप यांनी आज चांगली खेळ दाखवलाय, प्रेक्षकांची मनं जिंकल्यात. आपण पाहतोय बॅकवर्ड शॉट लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला रत्नदीप ज्याने आज चांगला खेळ दाखवला आणि पहिला गोलंदाज आकाश गायकर ज्याने चौकार षटकांची आतिषबाजी केली आणि हा तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय, तो कर्जत उमरोली संघाने. प्रवीण भाऊ ठाकूर सन्माननीय कार्यकर्ते यांचं आगमन होतोय, या पण आपला सन्मान होईल. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर द मारा, डावखुरा फलंदाज तयार, चांगला फटका पाहायचा झेल का, चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र चांगला सुरक्षित झेल पकडलाय आणि दुसरा मोहरा गारद झालाय. बॅक टू बॅक दुसरा मोहरा गार होतोय आणि त्या हॅट्रिकच्या उमरट्या असणारे गणेश घारे 12 या धावसंख्येवर दुसरा मोहरा बाद झाला. सांगोली संघ बॅकफुटवर जातोय, नाणेफेकीचा कौल हरला. पहिल्या षटकात आल्या 2 चौकऱ्या सहाय्याने 12 धावा, असावर धावांचं डोंगर उभं करेल का काय, पण गणेश घारेने आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण ठेवलं, टप्प्यावर नियंत्रण ठेवलं, अचूक टप्प्याचा मारा केला, भेदक मारा केला आणि आत्तापर्यंत 2 चेंडू आणि 2 फलंदाज बाद केलेत आणि आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक साधणार का गणेश वाघमारे. स्वरूपा इलेव्हन संघाचे कर्णधार दिलीप चोरगे, युवा कार्य सम्राट यांचं तर आगमन मनपूर्वक स्वागत. तर या सामन्याकडे गणेश घारे तिखट मारा करतोय, भेदक मारा करतोय, वाखण्याजोगी गोलंदाजी करतोय. 2 चेंडू आणि 2 बळी मिळवलेत ते गणेश घारे या गोलंदाजाने. स्वरूपा इलेव्हनचे कोच दिलीप चोरगे साहेब यांचं आगमन होतोय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. हॅट्रिकच्या उमरट्या असणारे आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक साधणार का हा गोलंदाज गणेश घारे तयार होतोय. विसरगड इंचच्या बाजूने राईट हँड ओव्हर द मारा करतोय, स्ट्राईकला येतोय फलंदाज केतन देशमुख. केतन देशमुख पुढे सरसर मारायचा प्रयत्न केला, बॅट आणि चेंडूचं समीकरण जुळत नाहीये. चेंडू गोडलेस फोटो पडला, चेंडूने उचली घेतली आणि बाकीची कामगिरी एक्स्ट्रेशन चौक बजावली, निर्धाव चेंडूची संगत झाली. या दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 2 फलंदाज बाद केले, 1 निर्धाव चेंडू, म्हणजे निर्धाव चेंडू यश प्राप्त करतोय. अजूनही कुठली धाव दिली नाहीये या गोलंदाजाने. गणेश घारे तयार होतोय, लॉंग ऑन मिड विकेट बाउंड्री, फाईन लेग शॉट, हा चेंडू खेळून काढला वाय डिश लॉंगांच्या दिशेने. 1 धाव तर पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका होऊ शकतो. पंचांकडे जोरदार अपील, पंचांनी अपील स्वीकारले आणि तिसरा मोहरा गारद झालाय सांगोर्ली संघाचा. सूरज भोपी बॅक टू पॅव्हेलियन. खेळण्यासाठी नंबर 5 फलंदाज अनिकेत पाटील येतो मैदानात. स्ट्राईकला येतोय केतन देशमुख. केतन देशमुख आपल्या खांद्यावर जोखीम घ्यायला हवी आहे, चांगला फलंदाज आहे. आता गरज आहे चांगल्या फटक्यांची, निर्णायक क्षणी आक्रमक फलंदाजी करायला हवी आहे. गोलंदाज वाघे तयार होतोय, घारे तयार होतोय. गणेश घारे हा एक आक्रमक गोलंदाज ज्याने आतापर्यंत ह्या टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी केली, सकाळपासून चांगली कामगिरी करतोय आणि निर्णायक क्षणी त्यांनी 2 फलंदाज बाद केले आणि थोडासा बॅकफुट गेलाय. तो पनवेल सांगोर्ली संघ. गोलंदाज गणेश घारे खेळण्यासाठी देशमुख तयार होतोय. हा चेंडू पुढे सरसरमाचा प्रयत्न केला, बॅट आणि चेंडूचं समीकरण जुळत नाही, निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती फक्त 13. पहिल्या षटकात धावा आल्या बिनबाद 12, पण दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं, पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय. तर गणेश घारे ह्या गोलंदाजाने कर्जत उमरोली संघाचा एक कर्जत पंचकृषीतील एक उभरता तारा गणेश घारे तयार.
पहिला दिवस गाजवला तो टेंबरी संघाने निखिल पाटील यांनी चौकार षटकांची आतिषबाजी केली. दुसरा दिवस गाजवला आर्या स्पोर्ट वळवे संघाने सागर गायकवाड यांनी चौकार षटकांची आतिषबाजी केली. आणि आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवलाय तो भोपे संघाचा हर्षद पाटील या फलंदाजाने. गोलंदाज तयार. हा चेंडू पुरेसा सोडण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषेबाहेर. दणदणीत चौकार. एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला धावफलकावर ती 3 बाद 17 अशी धावसंख्या पाहायला मिळते कर्जत उमरवली खेळताना पनवेल सांगोर्ली संघाची. शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गणेश घारे यांनी 2 मोहरे बाद केले आणि धावा दिल्या 5, त्याच्यामध्ये 1 चौकार. गोलंदाजी मार्कवर साहिल लोंगले गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आकाश गायकर त्याला टिप्स देतोय. बाबा जिंकायचे असेल तर गोलंदाजीवर टप्प्यावर नियंत्रण ठेवायला हवं आहे. चांगला अचूक टप्पा करायला हवा आहे. ते मात्र फलंदाज तयार होतो खेळण्यासाठी. अनिकेत पाटील उजव्या हाताचा एक आक्रमक फलंदाज. गोलंदाज तयार. चौथा मोहरा बाद झाला सांगोर्ली संघाचा. अनिकेत पाटील बॅक टू पॅव्हिलियन. केतन देशमुख आपल्याकडे स्ट्राईक घेतोय. पण इथे मात्र तिसरा षटक शेवटचा षटक प्रगतीवर असताना धावसंख्या फक्त 17 म्हणजे भेदक मारा तिखट मारा केला. वाखण्य जोगी गोलंदाजी केली उमरोलीच्या सर्व गोलंदाजांनी. पहिला गोलंदाज आकाश गायकर 2 चौकारांचा मार खाल्ला. हरकत नाही. पॉवर प्ले षटकाने 12 धावा दिल्या. दुसऱ्या षटक गणेश घारे अप्रतिम षटक टाकला. धावा दिल्या 5, 2 मोहरे बाद केले. आणि शेवटचा षटक घेऊन आलाय तो साहिल लोंगले. अर्थातच पहिल्या चेंडूवर 1 फलंदाज बाद केलाय आणि अतिशय तिखट मारा करतोय. भेदक मारा करतोय. वाखण्य जोगी गोलंदाजी करतोय. आता गरजे निर्णयक्षीण चौकार षटकांची आतिषबाजी करण्याची देशमुख केतन देशमुख तयार होतोय. माजी सरपंच मधुकरजी पाटील यांचं आगमन होतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. साहिल लोंगले चेंडू हवेमध्ये पायाचा झेल होणार का? हा झेल सुटलाय. 1 धाव तर पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. या चेंडूवर एकूण धावा 2. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या वधारते. धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर ती 19 4 विकेट लॉस. सांगोर्ली. केतन देशमुख आतापर्यंत 2 चौकार आणि 2 दुहेरी धावा घेऊन एकूण 8 चेंडूचा सामना करताना 13 धावसंख्येवर खेळतोय. गोलंदाज तयार. पुढे सरसरमाचा प्रयत्न केला पण बॅट आणि चेंडूचा संबंध येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत होते. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 19 4 विकेट लॉस. उमरोली संघाने ह्या मैदानात खरोखर चांगली कामगिरी केली. सर 3 चेंडू अजूनही बाकी असणार आहेत. समीर चौधरी साहेब यांचं आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा पुढे सरसरमाचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचं समीकरण जुळत नाहीये. सुपर डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ह्या मैदानावर. शेवटचे 2 चेंडू पहिल्या सत्रातील पहिल्या षटकातील. फुलटा चेंडू पूल केलाय. चेंडू तो मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव तर पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रन बिटवीन द विकेट. ह्या चेंडूवर धावा आल्या एकूण 2. धावसंख्या वधारते. 21 4 विकेट लॉस. सांगोर्ली. 18 चेंडूंचा हा खेळ. 18 चेंडूत 50 धावांचं टार्गेट ठेवायला हवं होतं. याच दरम्यान कार्यसम्राट पनवेल आमदार तथा रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर साहेबांचं इथं आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. Across the line, beautiful shot, glorious, excellent, terrific, big hit, 86. शेवटच्या चेंडू पूल केला. चेंडू सरळ गेलाय सीमा रेषेबाहेर. उत्तुंग षटकार. 27.
आजचे प्रमुख अतिथी मान्यवर उरण पनवेलचे आमदार रायगड जिल्हा प्रमुख माननीय श्री वंदनीय मनोहर शेठ भोईर यांचं त्या अगदी मनपूर्वक स्वागत. तो पहिला सत्र संपला. एकूण धावसंख्या 27. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे ती कर्जत उमरोली संघाला. दरम्यान आजचे प्रमुख मान्यवर प्रमुख पाहुणे पनवेल उरणचे आमदार माननीय श्री तथा रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर यांचे ते आगमन होत आहे. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. ओंकार मित्र मंडळ पोंढे आयोजित स्वर्गीय लक्ष्मणदादा स्मृती चषक 2020 वर्ष पहिले या श्रृंखलेच्या माध्यमातून तमाम क्रिकेट प्रेक्षकांचं मी KG पोंजेकर मनपूर्वक स्वागत करतो. तसे आमचे प्रमुख अतिथी प्रमुख मान्यवर भरत चितकनगे साहेब यांचं तर आगमनाचं मनपूर्वक स्वागत. गोपीनाथजी पाटील मोहपे हरिभक्त पारायण भारूड सम्राट लक्ष्मण महाराज भोईर आपलं मनपूर्वक स्वागत. सर्वांचे लाडके आदरणीय उरण पनवेल आमदार माननीय श्री मनोहर शेठ भोईर साहेब यांचे ते आगमन होतंय. आपलं मनपूर्वक स्वागत. स्वागत नसेल फक्त राहत आहे जीवाला आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. या मंगल दिनी मंगल समयी झाले आपले आगमन येते करीतो स्वागत हर्ष भरोनी प्रेमे गावून स्वागत गीते. तसेच शिवसेनेची बुलंद तोप रघुनाथजी पाटील त्याचप्रमाणे विष्णूजी लहाने यांचं सुधीरजी पाटील यांचं आगमन होतंय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वांच्या लागे आदरणीय वंदनीय पत्रार्थी उरण पनवेलचे आमदार रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर साहेबांचं आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत मनपूर्वक स्वागत मनपूर्वक स्वागत. ओंकार मित्र मंडळ पोंजे आयोजित स्वर्गीय लक्ष्मणदादा स्मृती चषक 2020 वर्ष पहिले या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत मनपूर्वक स्वागत. सर्वांचे लाडके आदरणीय उरण पनवेलचे आमदार तथा रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठजी भोईर साहेबांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. साहेब स्वागत नसेल फक्त हात राहा आपल्या जीवाला आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. स्वागत करूया सुमनांनी दिन आज भाग्याचा आला स्वागताच्या परिमळ गंधाने आजचा सभामंडप सुंदर सजला. मी विनंती करतो तर आपण सामन्याकडे सर्वांचे आदरणीय गोरगरिबांचे कहवारी उरण पनवेलचे आमदार तथा रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठजी भोईर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. रघुनाथजी पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. हरिभक्त पारायण युवा कार्य सम्राट शिवसेना संपर्क प्रमुख अनंत महाराज पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. सुधीरजी आपलं मनपूर्वक स्वागत. विष्णूजी लहाने आपलं मनपूर्वक स्वागत. आणि या पंचकृषीतील आन बान शान युवा कार्य सम्राट नितीन दादा आपलं मनपूर्वक स्वागत. तर आपण उडूया मैदानाकडे. पनवेल सांगोर्ली विरुद्ध कर्जत उमरोली असा हा सामना पाहायला पहिला मोहरा गारद झालाय. पहिला मोहरा गारद झालाय. रत्नदीप बॅक टू पॅव्हिलियन एक पहिला झटका भेटतोय कर्जत उमरोली संघाला. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील अतिशय महत्वाचा सामना काटेकी टक्कर बिग फाईट मुकाबला पाहायला मिळतोय मैदानावर. पनवेल सांगोर्ली विरुद्ध कर्जत उमरोली असा हा सामना पाहायला मिळतोय. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी
28 धावांची गरज असणार आहे ती उमरोली कर्जत संघाला. थोडी या सामन्याकडे काटेकी टक्कर फिक फाईट मुकाबला पाहायला मिळतो मैदानावर. ओंकार मित्र मंडळ पोळजे आयोजित स्वर्गीय लक्ष्मणदादा ठाकूर स्मृती चषक 2020 वर्ष पहिले या शृंखलेच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांचं मी के जी पोंजेकर मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे येणारे काही चेंडू शेष जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज, 26 धावांची गरज. गोलंदाज तयार, लेफ्ट हँड ओढ मारा, हा चेंडू खेळून डिमिस्ट करू दिशेने 4 रन्स. आकाश गायकर ऑन द फायर. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतो या मैदानावर. बॅकफुट वगैरे चेंडू खेळून काढला डीप एस्टावर पॉइंटच्या दिशेने 4 रन्स. आकाश लोंगले आणि आकाश गायकर, कर्जत उमरोली विरुद्ध सांगुर्ली पनवेल हा सामना पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका, पण इथे मात्र झेल होणार का, आणि सुंदर झेल पकडलाय आणि दुसरा मोहरा गारदोय आकाश लोंगले बॅक टू पॅव्हेलियन. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर, करो या मनस्थिती असेल दोन्ही संघाची. आजचा हा दिवस गाजवलाय तो म्हणजे मोठे संघाने. हर्षद पाटील वन डाऊन प्लेयर, सॉरी नंबर 4 चा फलंदाज येतो मैदानात अजय लोंगले. आकाश गायकर आणि अजय याला आपल्या खांद्यावर जोखीम घ्यायला हवी आहे. उर्वरित 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज असणार आहे ती सांगुर्ली पनवेल विरुद्ध खेळताना कर्जत उमरोली संघाला. गोलंदाज तयार होतोय. अमर म्हात्रे लेफ्ट हँड उर्दू मारा करतोय. फुलटा चेंडू, पण बॅट आणि चेंडूचा काही संबंध येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. चौदा चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज. काय होणार या सामन्याचं, कोण टॉप 4 मध्ये प्रवेश करणार. गोलंदाज म्हात्रे तयार. अक्रॉस द लाईन, ब्युटिफुल शॉट, एक्सलंट, टेरिफिक, बिग बिग बिग, इट इज 6. या षटकाराने सामना जिंकतोय तो कर्जत उमरोलीच्या बाजूने. उर्वरित 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 13 डिलिव्हरीज फॉर 16 रन विन्स टू कर्जत उमरोली. जबरदस्त क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा युद्ध पाहायला मिळतोय ह्या पोंजीच्या ऐतिहासिक मैदानावर. कोण जिंकणार, कोण आपलं अस्तित्व कायम राखणार. आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय गोरगरिबांचे कायवारी अंधार मनोज शेटजी भोर यांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. हा चेंडू चोरदार पंचांकडे अपेल, पण इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 12 फॉर 2 विकेट लॉस कर्जत उमरोली. उर्वरित 16 धाबांची गरज. 12 डिलिव्हरीज फॉर 16 रन्स विन टू कर्जत उमरोली. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते या मैदानावर. नितीन दादा पाटील पोंजे विभाग प्रमुख यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. पनवेल संपर्क प्रमुख हरिभक्त पारायण अनंत महाराज पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. रघुनाथजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. विष्णूजी लहाने साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. सुधीरजी पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. हे सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानात आमचे पोंजेचे माजी उपसरपंच शिवसेने सरपंच मधुकरजी पाटील भरत शितकंगे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. तर या सामन्याकडे उर्वरित 12 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. मोठे संघाचे सर्व युवा कार्य सम्राट गोपीनाथजी पाटील हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज भोईर आपलं मनपूर्वक स्वागत. रघुनाथजी भोईर आपलं मनपूर्वक स्वागत. समीरजी चौधरी आपलं मनपूर्वक स्वागत. या सामन्याकडे गोलंदाज तयार सूरज पारधी राईट हँड ओव्हर द मारा करतो. पहिला चेंडू, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या खूपच चेंडू बाहेर होता. पंचांनी सहेर मारा घोषित केलाय. अवांतर धावसंख्येत भर पडते. अवांतर धावसंख्या येते 2-1. एकूण धावसंख्या वधारते. धावसंख्या पाहिजे 13. आता उर्वरित 12 चेंडू आणि 13 धावांची गरज, म्हणजे 2 षटकांची गरज आहे. आकाश गायकर ऑन द फायर. जबरदस्त आकाश गायकर चेंडू खेळून काढतोय. स्क्वेअर कट बाउंड्रीच्या बाहेर दणदणीत चौकार.
आता झाल्या 17. एकूण धावसंख्या 17, उर्वरित 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. हे इथं 13 केलं ना. 11 चेंडू आणि 11 धाबांची गरज. गोलंदाज तयार. सूरज, आकाश गायकर ऑन द फायर. हा चेंडू गुडलेन स्पोर्ट चेंडू पडला, झपकन चेंडू आतमध्ये आला, थोडासा बीट झाला ह्या चेंडूवर. आकाश गायकर. कर्जत उमरोली विरुद्ध सांगुर्ली पनवेल असा हा सामना पाहायला मिळतोय. उर्वरित 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असणार आहे ती कर्जत उमरोली संघाला. आकाश गायकर पुन्हा एकदा स्क्वेअर कट फटका, चेंडू होता थर्ड बाउंड्रीच्या बाहेर, दणदणीत चौकार. 21 for 2 wicket loss. 9 deliveries for 7 run. Win to कर्जत उमरोली. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज. आकाश गायकर काय फलंदाजी करतोय. आज पूर्ण दिवस गाजवलाय तो कर्जत उमरोली संघाचा आकाश गायकर, मोहपेस संघाचा हर्षद पाटील. या दोन्ही खेळाडूंनी आज हा दिवस गाजवला. गोलंदाज तयार. जबरदस्त फटका, चेंडू जातो सीमा रेषेबाहेर, उत्तुंग षटकार, गगनचुंबी षटकार. फक्त एका धावेची गरज असणार आहे. जबरदस्त क्रिकेट. उमरोली संघाने आज शेवटचा सामना खेळण्यास सज्ज होतोय. उमरोली संघ जबरदस्त गोलंदाजी, पण तेवढं ताकदीची फलंदाजी पाहायला मिळाली ती आकाश गायकर हा फलंदाज. आकाश गायकर या नावाचं वादळ सुटलं, त्याला शांत ठेवणे अशक्य झालंय ते सांगुर्लीच्या सूरज ह्या गोलंदाजाला. पुन्हा एकदा आकाश तयार होतोय. सूरज राईट आर्म उर्दमारा करतोय, ग्लान्स केला हलक्या चेंडू आणि इथे मात्र उमरोली संघाने आजचा शेवटचा सामना खेळण्यासाठी विजय संपादन केलाय. दोन्ही संघाचे मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच